नमस्कार. जय जय श्री स्वामी समर्थ. सासू सुनेचे नाते कसे असावे? तुम्हाला माहीत आहे का, संयुक्त कुटुंबात तणावाचे नेमके कारण काय? सासू सुनेमध्ये सारखे भांडण का होतात? आज आपण बघूया. या सासू सुनेचं नेमकं नातं कसं असावं. सर्वप्रथम सासू आणि सुनेने एकमेकांच्या भावना समजून घेण्याची गरज असते. जेव्हा आपण एखाद्याची मुलगी आपल्या कुटुंबात घेऊन येतो, तेव्हा तिला तिच्या वडिलांच्या घरापेक्षा एकदम वेगळं वातावरण मिळतं. मग ते राहण्याबाबतीत, वागण्याबाबतीत असो किंवा खाण्यापिण्याच्या किंवा स्वभावाच्या बाबतीत, सर्वच दृष्टीने खूप बदल झालेला असतो. याशिवाय पती पत्नीचे आपापसातील संबंध समजून घ्यायलाही तिला थोडा अवधी लागतो. अशा वेळी कुटुंबातील लोकांनी अपेक्षा थोड्या कमी ठेवून सुनेला आपले म्हणून समजुतीने घ्यावी. तर बहुधा समस्या निर्माण होणार नाहीत. सून घरी येण्याआधी सासू खूप अपेक्षा बाळगते, जसं की सून येईल आणि कामाचा ताण कमी होईल, ती सर्वांची सेवा करेल वगैरे वगैरे. सुनेच्या घरातील कामात परिपूर्ण नसणे किंवा कमी काम करणे हा खूप मोठा दोष समजला जातो. प्रत्येक सासू हे विसरून जाते की सुरुवातीला सासरी आल्यावर जसा तिला पतीचा सहवास आवडत असे, तसा सुनेलाही हवावासा वाटणारच ना. सासू सुनेचे संबंध मधुर बनून राहावेत यासाठी सासूच्या वागण्यात उदारता, धैर्य आणि त्यागाचे भाव असणे आवश्यक आहे. आपल्या प्रियजनांना सोडून आलेल्या सुनेसोबत मायेची वर्तवणूक तिला नव्या परिवारासोबत जोडू शकेल, तिला आपलेपणा वाटू शकेल आणि तिच्या मनात सन्मान आणि सहकार्याची भावना निर्माण करू शकेल. सुनेला फक्त काम करणारे मशीन न समजता कुटुंबाचे सदस्य मानले जावे. सुनेच्या विचारांना व भावनांना महत्त्व दिले जावे. कुटुंबातील प्रत्येक निर्णयात तिचेही मत विचारात घ्यावे, जेणेकरून कुटुंबात सुख, शांती व समृद्धी टिकून राहील. सासूने घरातील सर्व कामे सुनेला न सोपवता स्वतःसुद्धा काही कामं केले तर सासूचे आरोग्य सदृढ राहीलच, कुटुंबातील वातावरणही चांगले राहील. तसेच लग्नानंतर मुलीचीही काही कर्तव्ये आहेत जी तिने पार पाडली पाहिजेत. मुलीला हे कळत नाही की कुठल्याही सदस्याकडून समजावले जाणे ही ढवळाढवळ नाही. घरातील थोडेसे कामसुद्धा तिला ओझे वाटू लागते. तिला असे वाटते की पतीवर तिचाच हक्क आहे. त्यांनी जर इतर कोणाला वेळ दिला तर तिला स्वतःची अपेक्षा वाटते. वेगळ्या शब्दात सांगायचं म्हटलं तर सासरी अधिकार काय हे तर तिला माहीत असते, पण कर्तव्य पालन करणे तिला ओझ्यागत भासते. सासरीसुद्धा मुलीसारखे अधिकार मिळावेत असे वाटणे गैर नाही, पण कोणी काही हटकले की ती हे विसरून जाते की माहेरीसुद्धा असेच होते. हे खरं आहे की सासरी कोणाशीही, म्हणजेच तिच्या मुलांशिवाय तिचे रक्ताचे नाते नाही, पण माणुसकी आणि प्रेमाचे नाते तर आहेच. तिनेही हे सत्य मनापासून स्वीकारायला हवे की थोड्या मेहनतीचे सर्वांचे मन जिंकू ती सर्वांना आपलेसे बनवू शकते. नोकरदार मुलींना त्यांच्या कुटुंबासोबत वेळ अधिक व्यतीत करायला वेळ मिळत नाही, पण वेळ काढला जाऊ शकतो आणि कुटुंबाचा एक महत्त्वपूर्ण भाग बनण्यासाठी काही कर्तव्य तिचीही असतात. कुटुंबियांना आदर आणि प्रेम देऊन ती आपल्या पतीचे मन जिंकू शकते. खरं तर वर्चस्वाची लढाईच सासू सुनेमध्ये तेढ निर्माण करते. कुठल्याही संयुक्त कुटुंबात सासू आणि सून बहुतांश वेळ एकमेकांसोबत घालवतात. त्यांच्यावरच कामाची जबाबदारी असते. अशात घरात अशांततेचे मुख्य कारणही सासू आणि सुनेचे कटू संबंध हेच असते. आज टीव्हीवर अनेक मालिका सासू सुनेच्या नात्यावर आधारित असतात. दोघांपैकी कोणीतरी एक चाल खेळत असते. कधी नात्यांना उपहासात्मक विडंबन पद्धतीने साजरे केलं जातं. निरनिराळ्या सर्वेक्षण व शोधांमधून हे समोर आलं आहे की संयुक्त कुटुंबांमध्ये तणावाचे कारण 60% सासू सुनेतील नाते हेच असते. ज्या घरांमध्ये मोठ्या चवीने या मालिका पाहिल्या जातात तिथे वादविवाद जास्त होतात. ते तासनतास त्यावर चर्चासुद्धा करतात की सासू किती चुकीचे वागत आहे किंवा त्या कुटुंबातील सून कशी चलाक आहे. तेव्हाच या सासू सुनेच्या मनातही हेच ठसते की मालिकेतील पात्रांप्रमाणेच वागायला पाहिजे आणि टीव्हीवर पाहिलेले सर्व आयुष्यातही उतरू लागते व स्वतःवर तशी वेळ आल्यास
आपणही तसेच वागतो. आपण सर्वच कुठल्या ना कुठल्या चित्रपट किंवा मालिकेतील पात्रांशी स्वतःला जोडून पाहतो व तसे बनण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला कशी सासू किंवा सून बनायला आवडेल हे ज्याचे त्याने ठरवावे. सुनेचे कुठले पात्र तुम्हाला सूट करते? तुम्ही सासू सुनेच्या कुठल्याही पात्राप्रमाणे वागा, पण एक प्रश्न स्वतःला नक्की विचारा की घरातल्या कुठल्याही सदस्याला त्रास देऊन तुम्ही खुश राहू शकता का? कुटुंबातील सदस्यांचा आत्मसन्मान दुखावून तुम्ही स्वस्थ बसू शकता का? कुटुंब एका माळेसारखे आहे आणि यातील सदस्य मोती आहेत. मग ही नाती तोडून तुम्ही खुश राहू शकाल का? सुनांनी शक्यतो कधी ज्येष्ठांशी वाद घालू नये. विवादास्पद परिस्थिती उद्भवून देऊ नये. आपले म्हणणे शांतपणे त्यांच्यासमोर मांडा. मुलाने समंजस्यपणे ही स्थिती हाताळावी. एक गुणी मुलगी, मुलगा, पती आणि जावायच्या रूपात हा समजूतदारपणा असावा. काही घरात सासू-सुनेचे नाते मायलेकींसारखे असते, तर काही घरात परिस्थिती खूपच वाईट असते. कमतरता ना सासूमध्ये असते ना सुनेमध्ये. कमतरता तर त्यांच्या समंजसपणात आणि त्यांच्या प्रेमात असते. प्रश्न हा आहे की शेवटी सासू-सुनेला परके का समजते? घरातील गोष्ट आहे असे असेल तर आपल्याला हेच ऐकायला आवडेल की घर तिचे आहे, पण घरांसोबत जबाबदाऱ्याही येतातच. दुसरीकडे काही सुना अशा असतात की त्यांना फक्त आणि फक्त त्यांच्या नवऱ्याची आणि मुलांची जबाबदारी घ्यायची असते, सासू सासऱ्यांची नाही. याला घर सांभाळणे म्हणता येणार नाही. वस्तुतः घर सर्व कुटुंबाचे असते. प्रत्येक सदस्याने वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सांभाळायला हव्यात. घर फक्त सासूचे आहे म्हणणे किंवा मुलगा आणि त्याच्या पत्नीचे आहे असे म्हणणे चूक ठरेल, कारण घरात इतर लोकसुद्धा राहतात. कोणा एका व्यक्तीमुळे घर बनत नाही, घर पूर्ण कुटुंबामुळेच बनते. लहान लहान बाबी लक्षात ठेवल्या तर कुटुंबाचे वातावरण सहज, सुखद आणि शांततापूर्ण राहू शकेल. मित्रांनो, माहिती आवडली असेल तर नक्कीच कमेंट करून कळवा.